सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात पुन्हा एकदा अग्निशमन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली। ग्रामसेवक कॉलनी आणि रविदास नगर परिसरातील मोकळ्या जागेतील वाळलेल्या गवताला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। मूर्तिजापूर येथील ग्रामसेवक कॉलनी आणि रविदास नगर परिसरातील खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत साचलेले होते। दुपारच्या सुमारास या गवताला अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाहीये। मात्र या आगीने लगतच्या शेतातील कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकालाही आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाला कळवण्यात आले, मात्र रस्ता अरुंद असल्याने अग्निशमन दलाची मोठी गाडी घटनास्थळी पोहोचू शकली नाही। अखेर पोलीस प्रशासनाचे कर्मचारी, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत बादल्यांमधून पाणी फेकत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। काही वेळाच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले। दरम्यान मूर्तिजापूर नगर परिषदेकडे लहान अग्निशमन वाहन आणि अग्निशमन दलाच्या 2 मोटरसायकली उपलब्ध असतानाही त्या घटनास्थळी का पोहोचल्या नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। याशिवाय नगर परिषद अग्निशमन विभागात सेफ्टी ऑफिसचे पद असतानाही ते सध्या रिक्त असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे योग्य नियोजनाच्या अभावामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येतोय। एकीकडे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना वाढण्याची शक्यता असतानाच मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाची ही बेफिकर कार्यपद्धती नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करीत आहे। आता यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मनीष शर्मा, मूर्तिजापूर। आग लागली होती, आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉल केला, संपर्क केला, काय अनुभव आला? या परिसरामध्ये आकस्मिक आग लागली आणि उन्हाची तीव्रता असल्यामुळे ती आग झपाट्याने वाढत गेली आणि हवेच्या झोकामुळे जसजशी हवा येत होती तसतशी ती आग पुढे पुढे लोटत गेली आणि शेजारी त्याच्या गव्हाचं शेत होतं, ते गहू सुद्धा आता काढणीला आला आहे। बरं झालं त्या गव्हाला सुद्धा आग लागली नाही। त्याचबरोबर या कॉलनीमध्ये आजूबाजूला सगळे घरं आहेत, ती आग एवढी झपाट्याने आली की ती आग त्या घरापर्यंत येऊन पोहोचली। नगरपालिकेमध्ये त्या अग्निशमन दलाची व्यवस्था केलेली आहे, परंतु ते बंब इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत। ते मोठे बंब त्या इलेक्ट्रिकच्या त्या खांब्यामुळे म्हणा किंवा ते तार असे झोकलेले खाली, त्याच्या खालून तो बंब येत नव्हता, त्याच्यामुळे तो त्याला क्रॉस होत होता। कदाचित त्याच्या क्रॉस जर केला असता तर तो भडका झाला असता, त्याच्यामुळे तो बंब इथं पुढे आला नाही। पण त्याच्याऐवजी 2 लहान तिथं आपल्या त्या अग्निशमन दलामध्ये लहान गाड्याची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून लहान गाड्यात ते जाणार आहे अशा आकस्मिक परिस्थितीमध्ये। परंतु ते बंब सुद्धा इथं आलेले नाही आहेत। त्याच्यामुळे ते म्हणजे नगरपालिकेवर त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते। तसेच या कॉलनीमध्ये जीवन प्राधिकरणाची योजना आहे, त्या योजनेमधून 3 दिवसापासून या कॉलनीच्या नगरवासियांना पाणी मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये आग लागली एकीकडे आणि इथं पाणी नाही आहे, त्याच्यामुळे आग कशी विझवायची, अशा प्रकारचा जीवन प्राधिकरणावर सुद्धा एक अंकुश ठेवला जातो। त्याचबरोबर याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी आम्ही जसे फोन केले तसे पटापट सगळे लोक आले आणि सगळ्या लोकांनी एकमेकाचे सगळं सहाय्य करून ही आग विझवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यामध्ये पोलीस प्रशासन आहे, नगरातील काही समाजकार्य म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार मंडळी आहे, ते सुद्धा इथं धावून आले आणि त्यांनी हे सगळं सावरलं आणि आगीला पूर्ण विराम दिला आणि तेव्हा कुठे ही आग शांत झाली आणि सगळ्या कॉलनीच्या लोकांनी तेव्हा शांततेचा निश्वास टाकला आणि ही अशा प्रकारे या आगीचा डोंब इथं थांबला। सर मला सांगा, आज भीषण आग लागल्याची घटना घडली आणि त्या ठिकाणी अग्निशमन दलाची कमतरता भासली असं नागरिकांचा आरोप केला जातो, काय? मी माहिती घेतली आमच्या विभाग प्रमुखाकडून, गाडी वगैरे सगळे वेळेवर पोहोचलेली आहे। फक्त थोडासा इश्यू असा झाला होता की मोठी गाडी पाठवण्यात आली होती, तर काही माझ्याकडे अशा विषय आला की तिथे छोटी गाडी पाठवायला पाहिजे होती, पण मोठ्या गाडीने सुद्धा तत्परतेने आग विझवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर याच्या पुढच्या कालावधीमध्ये मी खबरदारी घ्यायला सांगितली आहे की ज्या प्रकारे आग लागली असेल आणि एरिया पाहून मोठी गाडी किंवा छोटी गाडी पाठवण्याचा योग्य डिसिजन विभाग प्रमुखांना घ्यायला पाहिजे। तर प्रॉपर सेफ्टी ऑफिसर नसल्यामुळे हा प्रकार घडत आहे, तर असं बोललं जातं। आता आपल्याकडे फायर ऑफिसरचे पद भरलेले नाही आहे, तो एक पार्ट त्याच्यामध्ये आहे, पण जेवढं आपल्या विभागाकडून शक्य होते तेवढं आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न तत्परतेने करतो।
फायर ऑफिसर जर झाले आणि ते पद जर भरले तर याच्यामध्ये साहजिकच आहे टेक्निकली इम्प्रूव्हमेंट होणारच आहे, ही एक उणीव तर आहेच.